You're watching Ahmednagar City Channel. शेतजमिनीवर ताबा घेऊन दोन्ही मुलांनी आईवडिलांना केले बेघर। 8 ते 9 महिन्यांपासून आईवडिलांची घरासाठी फरफट। न्याय मिळावा या मागणीसाठी बाळासाहेब काळे आणि सौ शांताबाई काळे यांचे MIDC पोलीस स्टेशन समोर उपोषण सुरू। दोन्ही मुले व त्याचे मित्र यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी मातापित्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। देहरे येथील बाळासाहेब काळे आणि पत्नी सौ शांताबाई काळे यांचे MIDC पोलीस स्टेशन समोर उपोषण सुरू असून ते उपोषणाला बसले आहेत। 1990 साली विकत घेतलेली शेतजमीन आणि घरावर मुलगा प्रवीण बाळासाहेब काळे व प्रमोद बाळासाहेब काळे यांनी ताबा घेतला आहे। तसेच माझे दोन्ही मुलं व त्याचे मित्र जीवन लांडगे व संजू पठारे यांच्या त्रासाला कंटाळून व जीवे मारण्याच्या धमकीला कंटाळून न्याय मिळावा व आमच्या शेत जमीन व घराचा ताबा मिळावा या मागणीसाठी देहरे येथील बाळासाहेब सदाशिव काळे आणि सौ शांताबाई बाळासाहेब काळे यांनी MIDC पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण सुरू केले आहे। बाळासाहेब सदाशिव काळे राहणार देहरे मला 9 महिने झालेत घरातून हाकून दिलेलं आहे मुलांनी आणि त्यांच्या मित्रांनी। प्रमोद बाळासाहेब काळे, प्रवीण बाळासाहेब काळे, त्यांच्यावर 2 मित्र जीवन लांडगे आणि संजू पटरे हे आम्हाला घरातून बाहेर हाकून दिलेलं आहे। आम्हाला माझी शेती आहे, मी विकत घेतलेली शेती आहे 90 साली, ती माझ्या ताब्यात द्यावं, घर माझ्या ताब्यात त्यांनी समजा झाकून दिलं। ट्रक एक दुधाचा तो बी त्यांनीच घेतला, इनवा आहे तो बी त्यांनीच घेतलाय। आम्हाला अंगाच्या कपड्यावर घराच्या बाहेर हाकून दिलेला आहे। मुलावर आणि त्यांच्या मित्रावर तक्रार दाखल केलेली आहे, मला त्याच्यात न्याय मिळाला पाहिजे। प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, नगर।